आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हाव बसा जेवायला। हो मला एक अर्जंट काम आठवलंय का बाईला ब्लाउज द्यायचंय। काम होतच राहतात, आधी जेवा, पोट नाही मारायचं असं। नाही तुमचं बरोबर आहे, पोट नाही मारायचं, पण त्या बाईला कुठेतरी फंक्शनला का काहीतरी जायचं असं ते म्हणत होते, अर्जंट आहे। नंतर तुम्ही जेवायला। आलो आलो। नाली काकी मला द्या, मला लय भूक लागली आहे। ए ते भाऊजींसाठी वाढले ती ना, मी देते तुला। हा कसं करू? बस खाली। आओ काय ग, आला पण आणि गेला पण। बघा की एवढी भूक लागली म्हणून घरी आले जेवायला, आणि दुकानात अर्जंट काम आलं तर न जेवताच गेले। हे बघ, कामाच्या बाबतीत लई पक्का आहे बघ तू, आणि तहान भूक हरपून काम करणारा माणूस आहे माझा गोपाळ। हो तर जिकडे पोळी तिकडे वळी अशी गत आहे मुडद्याची। अगं त्याला वे अनगोड लागते। मला तर वाटतंय ना तो जेवायला आलाच नसणार आहे, भलतच काहीतरी काम करायला आला असणार आहे, आणि ते केलं आणि पळालं लगेच। हा लाले, तू काय यांचं ऐकू नकोस, त्यांच्या डोक्यावर ना परिणाम झालाय। जा तुझं काम कर जा, जा। गोपाळचं नाव घेतल्याशिवाय ना यांचा दिवस काही जाणार नाही, त्याच्या नावाने खडेच फोडतात। हिच्या तर जेव्हा येईल तेव्हा हिच्या घराला कुलूपच आहे। मला वाटलंच होतं ही बाई पळून जायच्या बेतात आहे। जाऊ दे, मरू दे ना सुधाकर। हा तू कशाला एवढा हात धुवून मागा लागलाय त्या बाईच्या? ती म्हणली ना आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये येऊन की तिच्या नवऱ्याचा पत्ता लागलाय म्हणून। मला नाही खरं वाटत। अरे या काळात कोण पत्र लिहितं मला सांग? हा पहिल्या दिवसापासूनच या प्रकरणात काहीतरी गडबड आहे, मला माहिती आहे। कसली गडबड? गेली असेल नवऱ्याकडे मुंबईला ती लगेच। रातोरात कशी जाईल? केस चालू असताना ती बॅगा भरून कुठेतरी निघाली होती। मी तिला बजावलं होतं की केस चालू असताना पोलिसांना विचारल्याशिवाय गाव सोडून जायचं नाही। मग मधूनच तिच्या नवऱ्याचं पत्र काय येतं, ती पोलीस स्टेशनला येऊन देते काय, साहेब केस माघारी घ्यायला सांगतात काय? अरे हा योगायोग कसा शक्य आहे? विचार कर ना। बरोबर, हा तर संशयाला वाव आहे। संशय हीच गुन्हेगारापर्यंत पोहोचायची पहिली पायरी असते। आपल्याला खोलवर बघितलं पाहिजे। चल ए दादा, बॉल दे की तेवढा, दे की दादा बॉल। अरे दे की बॉल दादा। थांबा देतो।